साल 1956ला वासंबे ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर 69 वर्ष पूर्ण करत वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक 4 मे रोजी वासंबे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वासंबे यांच्या वतीने सोलर दिवे आणि हायमॅक्स दिव्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन, दिव्यांग यांना घरघंटी वाटप, ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पिशव्या वाटप आणि ग्रामपंचायत स्थापनेपासून आत्तापर्यंत सरपंच पदाचा कारभार स्वीकारणाऱ्या सर्व सत्कार मूर्तींचा सन्मान असे विविध कार्यक्रम खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे कौतुक करून ग्रामपंचायतीला मिळालेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल IOS हे नामांकन प्राप्त झालेले प्रमाणपत्र देखील खासदार सुनील तटकरे यांच्या वतीने सरपंच उमा मुंडे यांना देण्यात आले। तसेच आपल्या प्रास्ताविक भाषणात खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांचा आढावा घेताना माझी वसुंधरा या अभियान अंतर्गत वासंबे ग्रामपंचायत कोकण विभागात प्रथम असल्याचे सरपंच उमा मुंडे यांनी सांगितले। त्याचप्रमाणे वासंबे ग्रुप ग्रामपंचायत आणि परिसर यांचा विकास करायचा असेल तर नगर परिषद होणे गरजेचे आहे व परिसरातील पाताळगंगा नदी 35 किलोमीटर असून पाण्यावर प्रक्रिया करून पाईपलाईनद्वारे कंपन्यांचे सांडपाणी खाडीत सोडून त्यासाठी आपण पाठपुरावा करीत असून खासदार सुनील तटकरे यांनी सहकार्य करावे असे आमदार महेश बालदी यांनी सांगून विकास कामांना लागणारे आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। तर येणाऱ्या काळात वाढती लोकसंख्या पाहता आणि ग्रामपंचायतीचे विशेष कार्य पाहता आमदार महेश बालदी, सरपंच उमा मुंडे आणि इतर नागरिकांची मागणी पाहता परिसरातील पाताळगंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्र येऊन काम करावे लागणार असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे। तर यासाठी मुबलक आर्थिक निधीसुद्धा उत्पन्न करावा लागणार आहे। याचबरोबर MIDC प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांना सोबत घेऊन या प्रोजेक्टवर लागणारी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू असे देखील खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले। प्रचंड प्रमाणावरती नागरिकांना झालेल्या रासायनिक परिसरातील वासंबे ग्रामपंचायतीमध्ये विविध कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण मी आणि आपले लोकप्रिय आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलं। वसुंधरा योजनेमध्ये या ग्रामपंचायतीने कोकणामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे। इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या नागरिकांना झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता आणि इतर अभियानाची अंमलबजावणी करणं इतकं सोपं राहू शकत नाही, पण आम्हा सर्वांचंच पाठबळ मिळालं। सरपंच आणि त्यांच्या सदस्यांची इच्छाशक्ती होती, नागरिकांचा सहभाग तितकाच उत्स्फूर्तपणे राहिला, म्हणूनच आज या ग्रामपंचायतीने कोकण प्रांतामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे। उद्याच्या भवितव्यामध्ये राज्यपातळीवरती सुद्धा ते स्थान उमा मुंडेंच्या नेतृत्वाखाली मिळेल याच्यात मला विश्वास आहे। पण त्याचबरोबर ती आमदारांनी 2-3 बाबी या ठिकाणी प्रकर्षाने सांगितल्या की आता या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्याची आवश्यकता आहे। घनकचरा प्रकल्पाच्यासाठी राज्य सरकारकडनं जागा देण्याची आवश्यकता आहे आणि मग ती जागा मिळाल्याच्यानंतर मग प्रक्रिया करणाऱ्या त्या संबंध याच्यासाठी काही निधीची आवश्यकता लागेल। सांडपाणी वाहणारं जे काही आज पाईपलाईन आहे ती खालापूरपासून खोपोलीपासून ते थेट करावी अशा वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मांडण्यात आल्या। उद्याच्या भवितव्यासाठी या साऱ्या गोष्टीची आवश्यकता आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमितभाईंच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार जनकल्याणाच्या संबंध देशभरामध्ये योजना राबवतं। राज्यामध्ये देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथरावच्या नेतृत्वाखालचं सरकारसुद्धा प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतं। आम्ही दोघेही संयुक्तपणे या ग्रामपंचायतीच्या या वेगवेगळ्या कामांच्यासाठी सतत पाठपुरावा करू आणि या योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होईल। या कार्यक्रमासाठी माजी सरपंच संदीप मुंडे, माजी उपसरपंच सुरेश पाटील, कैलास म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील, उपसरपंच भूषण पारंगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्राट मराठी लाईव्हसाठी राहुल जाधवसह ब्युरो रिपोर्ट, रसायनी।